सिटी न्यूज वसा जनसेवेचा। पत्रकारांची सर्वात जुनी संघटना म्हणून ओळखल्या जाणारे मराठी पत्रकार संघटना या संघटनेमार्फत दरवर्षीप्रमाणे विविध उपक्रम राबविले जातात। यावर्षी सुद्धा 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त बुलढाणा पत्रकार भवन येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। आज दिनांक 18 डिसेंबर रोजी पत्रकार भवन येथे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ व इतर पत्रकार संघाच्या वतीने संयुक्त बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला। या शिबिरामध्ये पत्रकार व त्यांचे कुटुंब या सर्वांचे आरोग्य तपासण्यात येणार आहे। या शिबिरामध्ये हृदयरोग, नेत्रतज्ञ, पॅथॉलॉजी अशा विविध आजारांवर तपासणी करण्यात येणार आहे। त्यानंतर औषधोपचार सुद्धा करण्यात येणार आहे। तसेच पत्रकारांच्या सुरक्षा कवच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमा सुद्धा यावर्षी काढण्यात येणार आहे। गेल्या वर्षी आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारांचा सुरक्षा विमा कवच काढला होता। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा पत्रकारांचा सुरक्षा विमा कवच काढण्यात येणार आहे। या बैठकीला सर्व मान्यवर पत्रकार उपस्थित होते। सिटी न्यूज। नमस्कार। आज बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि इतर पत्रकार संघटना यांची संयुक्त बैठक झाली। या बैठकीमध्ये आम्ही असा विचार केलाय आणि असा एक चर्चेमधून एक असा निष्कर्ष निघालाय की 3 तारखेला सावित्रीमाई फुले यांची जयंती आहे। त्या जयंतीनिमित्त एक आदर्श शिक्षिका पुरस्कार सावित्रीमाई यांच्या नावाने आपण संपूर्ण जिल्हाभरातून या ठिकाणी देणार आहोत। बुलढाण्यामध्ये तो मोठा कार्यक्रम असेल 3 तारखेला आणि त्याच्यानंतर 6 जानेवारीला पत्रकार दिवस जो असतो त्या पत्रकार दिनाच्या दिवशी पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिर, एक भव्य दिव्य आरोग्य शिबिर ते असेल। त्याच्यामध्ये हृदयरोग, नेत्रतज्ञ म्हणजे पॅथॉलॉजी या सगळ्या ज्या आहेत या सगळ्या तपासण्या होतील आणि त्याच्यानंतर औषधोपचार पण आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे। या व्यतिरिक्त पत्रकारांसाठी विमा सुरक्षा विमा कवच ते असलं पाहिजे। मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी पत्रकारांसाठी विमा संरक्षण दिलं होतं, खर्च केला होता। या वर्षी पण आपण त्याचं नवीनीकरण करणार आहोत। तर माझी विनंती राहील सर्व पत्रकारांना, जनतेला की या दोन्ही कार्यक्रमांसाठी म्हणजे आरोग्य शिबिर हे पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी आहे, पण 3 तारखेचा जो कार्यक्रम आहे आदर्श शिक्षिका पुरस्कार त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी हजेरी लावावी आणि पत्रकारांचे हात बळकट करावे अशी विनंती मी या निमित्ताने करतो। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।